ठाणे जिल्ह्यातील संस्था, सभासद, पंच, ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रेज जिम यांच्या सहकार्याने 6वी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जीन्स मॉडेल 2025-2026 नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। ही स्पर्धा शनिवारी 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र विद्यालय शाळा येथे होणार आहे। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवले आहेत। त्याप्रमाणे सर्व नॅचरल स्पर्धक भाग यात घेऊ शकतात। मागच्या वर्षाचा किताब विजेता यात भाग घेऊ शकणार नाही। मागील स्पर्धेत 1 ते 3 क्रमांक मिळालेले स्पर्धक पुन्हा भाग घेऊ शकतात। या स्पर्धेत नवीन येणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, पण स्पर्धक हा नॅचरल डेव्हलप झालेला असावा। त्याने आपली शरीरयष्टी बनवण्यासाठी कुठलीही मेडिकल यूज हार्मोन्स डोस व इतर बूस्टर इंजेक्शन अथवा गोळ्यांचा वापर केलेला नसावा। तसा कुठलाही प्रकार आढळल्यास त्या स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 500 रुपये असणार आहे। यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीर सौष्ठव स्पर्धा 7 गटात तर जीन्स मॉडेल ही 4 गटामध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले। तर उपाध्यक्ष किरण नागती यांनी तुम्ही पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला दुकानात पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते, पण तसे नसून बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असे सांगितले। तर उपाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आजकालची तरुण मुलं व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवर जास्त व्यस्त असतात, त्यांच्यासाठी अशा शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले। यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। स्पर्धा आपली 28 जून शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी महाराष्ट्र विद्यालय नौपाडा ठाणे येथे संपन्न होणार आहे। आणि महाराष्ट्र राज्य पातळीवरची स्पर्धा आमचा जो गट आहे TDNSA ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जेव्हा नागती सरांनी आमच्या याच्यात पदभार स्वीकारलेला आहे आणि याआधी आमची चर्चा आली तेव्हा त्यांनी सांगितलं आपण ठाण्याकरता कार्य करतोच आहोत, पण महाराष्ट्रात आपण कार्य करूया। आणि महाराष्ट्र लेवलला आम्ही या स्पर्धा मुद्दाम भरवलेल्या आहेत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टींचा होणारा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अवेअरनेस यावा की आपण नॅचरली सुद्धा आपण चांगलं डाएट घेऊन चांगला डायटिशियन नेमून आपण आपली शरीरयष्टी चांगली करू शकतो। आणि त्या होणाऱ्या शरीरयष्टीला दाद देणारा एक समूह आहे आणि ते स्टेज निर्माण करायचं काम आता आपल्या TDNSAच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्याची सर्व पूर्वतयारी आम्ही 22 तारखेला म्हणजे त्याची डोपिंग टेस्ट, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट जे काही आहे श्रीकांत राजे यांच्या डॉक्टर श्रीकांत राजे यांच्या माध्यमातून ज्या काही ह्याच्याकरता टेस्ट लागतात त्या आम्ही 22 तारखेला करणार आहोत आणि त्या मुलांचे गटवार त्यांची विभागणी करणार आहोत। आणि 28 तारखेला आपल्याला ही स्पर्धा प्रत्यक्ष महाराष्ट्र विद्यालय इथे बघायला मिळेल। नॅचरली जे मुलं व्यायाम करून आणि व्यायामपटू तयार होतात त्यांना एक यावेळेला आकर्षण म्हणजे ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं की जीन्स घालून मुलं बरीचशी इंटरेस्टेड असतात, तर जीन्स मॉडेल ही स्पर्धा आम्ही त्याच्यात आयोजित केलेली आहे की आपले देखील बरेचसे व्यायामपटू आहेत ते बीचवर वगैरे बघाल तर जीन्स घालून फिरताना आपल्याला दिसतात आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळावं, तशी मुलं आपल्यात यावी आणि त्यांना एक स्टेज मिळावा आणि आपण जे आपली शरीरयष्टी आहे ती आपल्याला लोकांसमोर आणता येईल। कारण बऱ्याच जणांना काय असतं वरती डंबेल्स वगैरे करून व्यायाम छान करतात, तब्येत सुदृढ असते, पण पायात बारीक असतात, त्याच्यामुळे ते समोर यायला मागत नाहीत। तर अशा मुलांना देखील वाव येऊन ते पुढे यावेत आणि त्यांना आपलं स्किल जोपासता यावं किंवा त्यांना त्याच्यात आवड निर्माण होऊन पुढे ते नंतर व्यायामाला जास्ती लागतील अशा याने ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। तर ती 28 तारखेला स्पर्धा संपन्न होणार आहे। TDNSA ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आज खरं तर गुरुवारचा स्वामींचा दिवस आहे आणि त्याच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली, त्याबद्दल मी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायकजी केतकर यांचे आभार मानतो। करंदीकर सर असतील, या सर्व मान्यवरांचे आभार मानतो। आणि या क्षेत्रात आता काम करण्याची खरं तर इच्छा होतीच माझी, पण ती गरज सुद्धा आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या माध्यमातून जे तरुण आता या संस्थेला कनेक्ट होतील, मग ते स्पर्धेच्या माध्यमातून असतील, जनजागृतीच्या माध्यमातून असेल, आमचं एकच काम असेल की नॅचरली तुम्ही जे काही शरीर सौष्ठव कमवायचंय ते कमवा,
होतं असं, जसं सरांनी सांगितलं की पावडर्स आणि ही द्रव्य सगळे घेतल्यानंतर शरीर हा फुगवटा दिसतो, पण तो किती काळापुरता असतो. त्याच्यानंतर शरीरात होणारे दुर्दैवानं चुकीचे बदल हे तुम्हाला एखाद्या हृदय विकाराच्या झटक्यानं सुद्धा तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं डॅमेज करत असतात. आणि अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की जिम मध्ये एक्सरसाइज करत असताना दुर्दैवानं आपल्याला त्या तरुणाचा मृत्यू झालेला दिसतो. हे सगळं टाळण्यासाठी मला असं वाटतं आमची ही संस्था पुढाकार घेत आहे. स्पर्धा तर आहेतच, 28 तारखेला स्पर्धा आहेत, 22 तारखेला त्याची चाचणी आहे. 22 तारखेला चाचणीमध्ये सरांनी सांगितलं तसं त्यांच्या ज्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट असतील त्या ज्या गरजेच्या असतील त्या केल्या जातील, जेणेकरून त्यांनी बाबा कृत्रिम पद्धतीनं नाही ना शरीर कमवलेलं आहे याचा कुठेतरी तपास होईल. आणि 28 तारखेला ठाण्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळी अशी स्पर्धा अनुभवायला मिळेल. समस्त ठाणेकरांना मी आवाहन करीन की आपण, तरुणांना आवाहन करीन की आपण जास्तीत जास्त संख्येनं या, म्हणजे ज्यांना जीन्सची आवड आहे, रेग्युलर जीन्स घालतायत, तसं सरांनी सांगितलं की बाबा थाईज हा भाग आहे ना कंटाळवाणा असतो, त्यामुळे ते तसेच राहून गेले असतात, पण काही हरकत नाही, तुम्ही जीन्स घालून आणि ती एक्सरसाइज करून तुम्ही परफॉर्म करू शकता. तुमचं ते परफॉर्मन्स सुद्धा असेल त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा शरीर संसद स्पर्धेमध्ये त्याच्या पोज घ्यायच्या असतात, पण त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे करमणूक सुद्धा होईल आणि गरज सुद्धा येते. त्यामुळे मला असं वाटतं हा जो काही पदभार मी आज स्वीकारलाय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करीन आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते करीन. मोह विद्यालय ठाणे येथे झालेल्या विद्यार्थी संवाद व मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, आवश्यक कागदपत्रांची स्पष्टता आणि अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक बाबी याविषयी सविस्तर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून अनेकांनी त्याचा थेट लाभ घेतला. या शिबिरात ठाण्याचे माजी शिक्षणाधिकारी देविदास महाजन, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, प्राचार्य डॉक्टर सुनील कर्वे, डॉक्टर दिनेश जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल आणि अनुभव संपन्न विचारांमुळे शिबिर अत्यंत माहितीपूर्ण ठरले. या शिबिराचे आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व कोकण पदवीधर प्रकोष्ठाचे संयोजक सचिन मोरे यांनी केले होते. यावेळी बोलताना ॲडव्होकेट डावखरे यांनी शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. त्यांनी पालकांना सांगितले की गैरकारभार टाळण्यासाठी ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात आणली गेली असून महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाला यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या शिबिरातून अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना थेट प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळाले असून भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक आणि प्रभावी पाऊल ठरेल. आज महाविद्यालय या इकडे 11वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झाली आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ही ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस सर्वच ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आणि अनेक प्रश्न हे त्यांच्या समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन भेटावं याची एक संकल्पना माझे सहकारी आणि आमचे पदवीधर प्रकोष्ठाचे कोकणाचे प्रमुख सन्माननीय सचिन मोरे यांनी हा विषय समोर आणला आणि त्या दृष्टिकोनाने या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलंय. याच्यामध्ये शासकीय जे विद्यार्थ्यांना दाखले लागतात, मग ते डॉमिसाईल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, वास्तव्याचा दाखला, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती असणं आणि त्याचबरोबर आता ऑनलाईन मध्ये पार्ट ए, पार्ट बी म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 मध्ये त्यांना फॉर्म भरायचा आहे याच्या संदर्भातली, त्याचबरोबर शासनाच्या निर्णयाच्या संदर्भातली माहिती हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर या शिक्षण क्षेत्रामधले शिक्षण तज्ज्ञ या इकडे उपस्थित होते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होईल असा विश्वास मला आहे. या ऑनलाईन पद्धतीमध्ये शासनाचा जो ऍडमिशनच्या संदर्भातला उद्देश आहे की टोटल ट्रान्सपरन्सी सिस्टीम मध्ये आणण्याचा आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिचेस असतील, काही हर्डल्स असतील ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजत नसेल तर त्या शंका कुशंका दूर करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमाने आम्ही केले. पालकांना आणि मुलांना आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करेन की ही सिस्टीम पारदर्शक आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 4 राऊंड होणार आहेत.
आणि एक 5वा परत स्पेशल राऊंड होणार आहे. म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी कुठेही या संदर्भातलं की मला ऍडमिशन आता पहिल्या राऊंडमध्ये नाही भेटलं, आता माझं करिअरचं काय होईल, अशी कुठेही घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन हे निश्चितपणे भेटणारच आहे. असे अनेक शिबिरं सातत्याने आम्ही आयोजित करणार आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसनाधीन व्यक्तींनी पुलावरून खाली फेकले. गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायांच्या घोट्यांची हाडं तुटली होती. असे असताना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर घोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. खर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे वय 15 आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता. समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणते कारण नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले. मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता. त्याला उठताही येत नव्हते. जवळच काही कामगार काम करत होते. त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवले. दोन्ही पायांच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तत्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर घोट्यांची हाडं मोडली असल्याचे समजले. सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतींच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. 15 दिवसात कृष्णाच्या दोन्ही घोटांच्या एकूण 3 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. एका पायाला जखम असल्याने एक शस्त्रक्रिया विलंबाने करावी लागली होती. या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे, डॉक्टर अजित भुसागरे, डॉक्टर मयूर नागरगोजे, डॉक्टर दीपेश पाटील, भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव आणि स्टाफने अथक परिश्रम घेतले. एक 14 वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सरळ पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता. डिफिकल्ट सर्जरीज होती. 3 तारखेला तो पडला, 4ला आमच्याकडे ॲडमिट केला. डायरेक्ट खर्डीवरून आला होता. डॉक्टर साळवे, डॉक्टर धीरज महागडे, ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं. त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता. तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं, आम्हाला विनंतीच केली होती आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन. तर ऑपरेशन केलं. डिफिकल्ट सर्जरी होती. त्याच्या टोटल आम्ही 3 सर्जरीज केल्या. पहिल्या 2 सर्जरीज केल्या. त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी 3ऱ्या सर्जरीची पण गरज पडली. तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे. यंग मुलगा आहे. पूर्ण आयुष्य पडलेला आहे. तुझ्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता. परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवे सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं. डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली. मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. ज्या सिच्युएशन येतात, बरेचसे आपल्याकडचे गरीब ग्रामीण भागातले लोक येत राहतात. त्यांना जास्त माहीत नसतं. बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचाही त्यांचा बॅरियर असतो. ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीज करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं ज्या काही डिफिकल्टी आहेत, जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया यावं. प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं ते मला वाटत नाही की 10-15 लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता. टोटल सगळ्या गोष्टी, एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट, मेडिसिन, इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे, ते गोरगरिबासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. तर ही सगळ्यांनाही विनंती करेल, मी आव्हानही करेल
की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहेत त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे, इथे ट्रीट करून घ्यायला पाहिजे. धन्यवाद.